रानमेवा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर चिंचा, बोरं, करवंद, जांभळं अशा गोष्टी येतात. कोकण किनारपट्टी किंवा सह्याद्री रांगा यामध्ये आढळणाऱ्या पान जांभूळ किंवा वॅक्स ॲपल याची वाशिमसारख्या ठिकाणी लागवड करून दाखवली आहे तिथले प्रयोगशील शेतकरी दत्तराव इंगोले यांनी. आणि त्यामुळेच आर्थिक प्रगतीचा नवा आदर्श सुद्धा त्यांनी समाजासमोर ठेवलाय. वाशिम जिल्ह्यातल्या दत्तराव इंगोले यांनी नाविन्यपूर्ण शेतीचा अनोखा प्रयोग राबवला आहे. दत्तराव हे शिरसाळा इथले रहिवासी. आपल्या 2 एकर शेतीत 600 वॅक्स ॲपल रोपांची लागवड त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी वाशिम कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि कृषी विज्ञान केंद्र करडा इथल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं. या शेतीतून इंगोले वर्षाकाठी 35 ते 40 लाख रुपयांचं उत्पन्न घेतात. त्यांच्या उत्पादनाला ग्राहकांकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या विदर्भामध्ये मी याची सर्व विद्यापीठाकडून माहिती घेतली असता कोकण कृषी विद्यापीठाचं म्हणणं आलं की बा याची एवढी फास्टमध्ये त्या भागात वाढ होत नाही, पण तुमच्या इकडं हे जवळजवळ 2-2.5 वर्षात एवढं 12-14 फुटाचं झाड कसं झालं, याचा अर्थ आपल्या विदर्भामध्ये त्याला वातावरण चांगलं शूट होते. त्याच्यामुळे माझं म्हणणं विदर्भाच्या शेतकऱ्यांनी फळबागेची बा एखादं संत्र्याकडे वळल्यापेक्षा, डाळिंबाकडे वळल्यापेक्षा जर या नवीन पिकाकडे जर या फळबागेकडे वळलो तर एक शेतकऱ्याचं उत्पन्न राहणीमान उंचावेल असं माझं मत आहे. वॅक्स ॲपल हे मायर्टेसी कुळातील एक उष्णकटिबंधीय फळझाड असून याला मलय सफरचंद, जावा ॲपल किंवा वॉटर ॲपल असंही म्हणतात. या फळाचा उगम दक्षिण पूर्व आशियातील काही द्वीपसमूहातून झाला असून हे फळ भारतात दक्षिण आणि पश्चिम किनारपट्टीवरही दिसून येतं. हे फळ खायला गोड आहे. यातून शरीराला क जीवनसत्व मिळत असून हे वजन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. दत्तराव यांनी ठिबक सिंचन आणि मल्चिंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी झाला असून उत्पन्नात सुद्धा वाढ झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास कमी क्षेत्रातही अधिक नफा मिळवता येतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. ही आमची वॉटर ॲपलची शेती आहे. या शेतीमधून आम्ही वर्षाला 2 वेळा तोडा करतो आहे आणि त्या 80 ते 100 किलो प्रमाणे याचं आम्ही मार्केटमध्ये विक्री करत आहे. आपल्या इथं एक नाविन्यपूर्ण असा प्रयोग केलेला आहे. साधारणतः आता हे 3 वर्षाचे झाडं झाले आहेत. या मागच्या वर्षी 50 ते 80 किलोपर्यंत त्यांना 2-3 झाडाला माल मिळाला. आता जवळपास सर्वच झाडाला सेटिंग झालेली आहे. 80 ते 100 रुपये किलोपर्यंत सध्या भाव आहे. साधारणतः 35 ते 40 लाख रुपयापर्यंत त्यांना यावर्षी त्याच्यापासून उत्पादन मिळू शकते. योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास नव्या पिकातूनही भरघोस उत्पन्न मिळू शकतं, हा दत्तराव यांच्या प्रयोगातून मिळणारा संदेश आहे. त्यांनी केलेल्या या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना अशा पिकांची लागवड करून अधिक उत्पन्न मिळवण्याची प्रेरणा मिळाली आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम.